हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सीताकांत स्मरण जय जय राम हनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री रघुनाथाय नमः। परशुराम पाहे सैन्य एकीसी सेना प्रधान दान राजाला नाही आपण राजपुत्र पूर्ण देखिले। त्यावेळेला परशुरामाने नजर टाकली आपल्या बरोबर युद्धासाठी कोण आलेला आहे। परशुरामाचा मूड हाफ झाला का यांना अपेक्षा होती की राजा येईल, पण राजा आला नाही। प्रधान आणि त्यांचे मुलं आलेले आहेत। याचे राजसुत शोधून मारावे समस्त, हे मातेची आज्ञा समर्थ तुम्ही कार्या। त्यावेळेला परशुराम जे म्हणायला लागले आपल्या आईनं सुद्धा आज्ञा दिलेली आहे, राजाचे जे जे मुलं आहेत ते सुद्धा शोध घेऊ मारा, राजाचे जे सैन्य आहे ते सुद्धा मार। अशा प्रकारे निक्षत्रिय पृथ्वी करण्यासाठी आईनं आपल्याला सांगितलेलं आहे। केला निद्रकांचा टणत्कार नादे मूर्छित झाले सुर गजबजिले कीर्तिकार राजकुमार दाखिनले। आणि त्यांच्या हाताजवळ जे धनुष्य होता त्या धनुष्याचा टणत्कार ऐकला आहे। टणत्कार ऐकल्याबरोबर ड्विंकून आवाज ऐकल्या सगळीकडे गजबज झालेली आहे। धाके दचकला प्रधान उभा ठेला धैर्य धरून सैन्य उभ्या उभी सांडिले प्राण टणत्कार। युद्ध तर पुढंच राहिला आणखी त्या बाणाचा टणत्काराचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांचा प्रधान जे होता सहस्त्रार्जुनाचा तो सुद्धा घाबरलेला आहे। त्याला कळून चुकलं आता आपलं मरण निश्चित आहे। एवढंच नाही, काही सैन्य तर त्या आवाजानंच माना टाकून दिले, त्यांनी मानाच टाकून दिलं। बाण सोडिला सिंहमुख गाज मारिले निशिसा वाजेचे मस्तक। वेळ कमी आहे, परशुरामाने बाण सोडलेला आहे। सिंहनाद नावाचा बाण सिंह मुखी बाण सोडलेला आहे। ते सिंह गजाचे मुंडके तोडीत निघालेला आहे। जे रथावर बसून जे थाटामाटात उडाले त्या रथाच्या मध्य भागातून आक तोडलेले आहेत। बाण पिसारा सुटला वारा कोटी कोटी रामरा उडावणी नेले अंबरा वडिला विरा। बाणाचा पिसारा जर लागला किंबहुना बाणाचा वारा जरी लागला तरी रथ उडायचा आकाशामध्ये गरगर 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 फिरायचा, सैन्य भर उडून जायचं एखाद्या पाल्या पाचोळ्यासारखं। अशी अवस्था झालेली आहे। वरील विरतळ पडता ततील धुरा चुरा होत रथ अंग भारे आदळता तेने वरी गेलं ते खाल्ले लोक रथ वरी उडाला की खाल्ले असे बघायचे म्हणायचे। मजा डोक्याच्या हिशोबाने गेलाय का तिकडे पडतोय महाराजाच्या डोक्यावर, नाही ते मजा डोक्यावर गेले म्हणायला लागले। वरी गेलेला रथ गर्र फिरायचा, वरून आला की खाली शेकडो सैन्य त्या रथाखाली चेंगरावायचे। धाके धाके घाये भेनाडवे ओढविती ओढना ओढना फोडोनिया बाण सर्व। आणि काही जण घाबरून बाण लावत आहेत तेवढ्यामध्ये ते आधीच घाबरलेला जीव तेवढ्यामध्ये परशुरामाच्या बाणाने याचे त्याच्या बाणाचे तुकडे करून टाकायचे। राम मांडले रण केली शिरांची केळी चंडू फळीला जे मारले तुरबडे रुधिरांजली। मोठे मोठे राज्य मारले, मोठे मोठे सैन्य मारले, प्रधान मारले, मुलं। असा खपका परशुरामजीनं सुरुवात केलेला आहे। सैन्यादे कुणी महामार खवळले राजकुमार प्रधान धावी मला समोर। असं सैन्य मारल्यानंतर राजाच्या मुलाला अतिशय राग आलेला आहे। सहस्त्रार्जुनाचे मुलं रागात आले, तेवढ्यामध्ये प्रधान पुढे निघालेले आहेत। बाणाच्या गडाला प्रधान
उठविला रोकडा नेऊन पाडिला राया पुढा मस्तकी तडा पडू आता त्या परशुरामजीच्या बाणानं त्या प्रधानाच्या मुंडक्याला बाण लागला की ते प्रधान जाऊन राजाच्या पायापाशी जाऊन पडलेलं आहे. चंड आणि प्रचंड त्याही युद्ध केले वितंड त्याचे छेदून या बाहुदंड दोहीचे मुंड पाडिले. चंड प्रचंड असे नावाचे त्यांचे जे प्रधान आहेत त्यांचे मुंडके तोडून राजाकडे पाठवून दिले. दोघे पडिले अति दुर्धर रणी उठला हाकार दे त्याच्या छेदी वक्र वीर वीर त्या ठिकाणी अहो फक्त एकेरी बाजू मरण चालूच आहे, दुसऱ्याला काहीच नाही. आणि सगळीकडे हाहाकार झालेला आहे, जिकडं तिकडं रणबोंबा सुरू झालेले आहेत. मग दक्षिण राजकुमार तेही चालिले अति दुर्धर युद्ध झाले घोरांधर. शास्त्रार्थ पुन्हा प्रधान हटले म्हणून पुन्हा राजाचे मुलं पुढे आलेले आहेत आणि मुलं परशुरामजी बरोबर युद्ध करण्यासाठी तयार झाले, पुढे आले. बाणे बाणा ते तोडित शस्त्र शास्त्र ते झोडित अस्त्रे अस्त्र ते मोडित मग ओढित निर्वाण. वेगळ्या प्रकारचे बाणानं बाण तोडायचे, शस्त्रानं शस्त्र तोडायचे, अस्त्रानं अस्त्र तोडायचे. अशा प्रकारे एक एकाहुनी बळीले असं करत करत आज जीवापर्यंत येऊन टेकायचं. रामेचे दिले त्याचे रथ सारथी मारिले निमिषांत वारू मारून यातेत अवघे विरत रणी केले. आणि त्यावेळेला सहस्रार्जुनांना वेळ परशुरामजींना वेळ कमी आहे, पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापना धर्म काय पुढेही बहुत करणे आहे. हे सोंग सारिले या रुपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. भरपूर पुढं करायचंय, वेळ लावणं नको म्हणून परशुरामजीनं यांच्या रथाचे घोडे मारले. हे राजकुमार जे होते त्यांचे आणि यांना पायदळ केलेला आहे, जर्जर केलेला आहे. रणांगणा जे जे आले ते निशेष निर्दळले बोंब सांगावया नाही उरले रामे केले निक्षत्री. परशुरामजीनं जेवढे जेवढे युद्ध करण्यासाठी आलेले आहेत मारितच आहेत परशुरामजी. पाठीमागे जाऊन सांगाय सुद्धा राजे हो आपल्याला सैन्य मारलं म्हणून सांगाय सुद्धा माणसं ठेवली नाही तर परशुरामजीनं मारतच आहेत. अश्वगज पद पादाती अतिरती महारती जे जे आले युधा प्रती त्याची समूळ शांती भार्गवे. आणि परशुरामजीनं कोण्याही पद्धतीनं आलेल्यांची शांतीच केलेली आहे. पायदळ आले त्यांना मारले, घोड्यावर बसून आले त्यांना मारले, हातीवर बसून आले त्यांना मारले, रथात आले त्यांना मारले, कुणालाही मोकळं सोडलं नाही. प्रधान पाडिला राजभवनी पुत्र रण पाडिले रणांगणी राजा क्षोभला ऐकुनी उधाला गुणी उठावला. आणि त्यावेळेला प्रधानात कुठं पाडले त्यांचे मुंडके जाऊन राजाच्या समोर पडलेले आहेत आणि त्यांचे मुलं जे आहेत सहस्रार्जुनाचे ते युद्ध ज्या ठिकाणी करत आहेत त्या युद्धाच्या ठिकाणी पडलेले आहेत. हे राजाला पुन्हा जाऊन सांगायचं काम पडलं नाही, डोळ्यासमोरच ते प्रधानाचे मुंडके पडलेले. तो खवळलेला आहे सहस्रार्जुन, रागात आलेला आहे. काय करतो, निघाला. सैन्य निमाले समस्त गुरले पार्श्वद पांच सात राजा एकाकी उदार्थ बैसला त्वरित रथावरे. बरंच सैन्य मारलेलं आहे. आणखी काय राजा म्हटल्यास कमी सैन्य नसतं, आणखी काही सैन्य घेतलेलं आहे तर काही राहिलेले ते आणि रथावर बसलेला आहे. परशुरामजी सोबत युद्ध करण्यासाठी निघाला. राजा मनी करी विचार म्या गाई ब्राह्मणाला विले शस्त्र तेने
पात्र करावे क्षात्र धर्मे. राजा विचार करायला लागला, सज्जन हो, आयुष्यामध्ये आपण आपल्या हातून घडलेल्या चुका किंवा पाप हे मृत्यूच्या समय ध्यान करत, मृत्यू जवळ आल्यानंतर ते आठवत राहतो. म्हणून माणसाची मती भ्रंश झाल्यानंतर काहीतरी बडबड करत असतो, काहीतरी कुणीकडे काहीतरी बरळत असतो. त्या अशी अवस्था झालेली आहे याची. म्हणून तो विचार करायला लागला, माझ्या हातून ब्राह्मण मारला गेला, ते बी तपस्वी ब्राह्मण. जमदाग्नी ऋषी एवढे सामर्थ्यवान, एवढे तपस्वी, एवढे पुण्यवान, एवढा महात्मा, असं अशक्य आहे त्यांचं वर्णन करणं. असे महान ऋषी, तपस्वी जमदाग्नी ऋषी होते. मी त्या एका ब्राह्मणाचा वध केलेला आहे, त्या गायीला मारण्याचा प्रयत्न केला. मग आता त्याचं पाप जे आहे ते मला फेडावं लागत आहे, असा मनामध्ये विचार करतो. शास्त्र धर्मी करणे परशुराम त्रासी नवानी. कटाक्ष भिडेन रणांगणे निज निर्वाणी उदा. त्यावेळेला सहस्रार्जुन म्हणत आहे, क्षत्रियाचा धर्मच आहे की युद्ध करणं क्षत्रियाचा धर्म आहे. बर का, आपण शेतकरी आहेत ना, मग शेतीनं दरवर्षी काही उत्पन्नच द्यायला म्हणून करतो का? आपण करतो तर आपला धर्मच आहे. एखादा नोकरदार आहे, नोकरी लागण्याच्या अगोदर काय नवसं करते, आणि तेच नवसं करून लागलेली नोकरी बघा, ते जाताना वक्त धरतून करून जातं नोकरीवर. पण ते धर्म आहे, ते कर्तव्य आहे, ते करणं भाग आहे. तसं मी क्षत्रिय आहे, मला युद्ध करणं भाग आहे, असा विचार केला त्यांनी. परंतु क्षत्रियाचा धर्म न भीता, न डरता आणि जिंकणारच म्हणून युद्ध करावं लागतं, असा तो विचार करतो आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान